ईश्वर माझ्यासोबत आहे एवढं एक वाक्य कळण्यासाठी 12 वर्ष अभ्यास करावा लागेल. तेव्हा हे वाक्य कळण्याची काहीतरी शक्यता निर्माण होईल. परंतु ईश्वर माझ्यासोबत आहे हे माणूस सहजच बोलतो आणि जणू काही त्याला हे कळलं, त्याला हे समजलंय, अशा आविर्भावात माणूस हे बोलत असतो. हा धोका आहे. मला जे समजलंच नाही त्याला मी मानतो की ते मला समजले म्हणून. आणि आपल्या अहंकाराची हीच कमाल आहे, हेच अज्ञान आहे आणि हीच माया आहे की जे मला समजलं नाही ते मला पूर्ण समजलंय, अशा पद्धतीने आपण ते घेत असतो. ईश्वर कणाकणात आहे, ईश्वर माझ्यासोबत आहे, ईश्वरच सर्व काही करतोय, सर्व त्याचीच इच्छा. अशा कितीतरी गोष्टी आपण बोलतो ज्या आपल्याला 1% समजलेल्या नसतात. पण तरी त्या मला समजल्या नाहीत, ह्या मला जाणून घ्यायच्यात नेमका ईश्वर कसा माझ्यासोबत आहे. तर हे कधी सुरुवात होईल? ज्यावेळेस मला हे समजलं नाही, या सत्य धर्तीवर आपण येऊ, त्याच वेळेस आपल्याला हे समजून घेण्याचं अट्टहास करण्याची बुद्धी येईल. परंतु ही मायाच अशी जबरदस्त आहे की ही गोष्ट मला समजली नाही असं कोणीच म्हणू शकत नाही किंवा म्हणत नाही. आणि जेव्हा तो असं म्हणेल की मला हे जाणून घ्यायचं आहे, हे समजलं नाही, तेव्हा त्याला ते समजण्याच्या दृष्टीने प्रयास करावा लागेल, तसा अभ्यास करावा लागेल. आणि ज्यावेळेस त्याच्या सतत जवळ असण्याच्या स्मृतीचा उदय आपल्या अंतःकरणात होईल आणि तो आता कोण्या प्रसंगात, कोण्याही परिस्थितीत माझ्या विस्मरणात जात नाही, अशी स्थिती येईल. सदैव त्याला आठवणीत ठेवून जगण्याचा अभ्यास ज्यावेळेस यशस्वी होईल आणि तो सतत सोबत आहे, या भूमिकेमध्ये ज्यावेळेस मी जातो, त्यावेळेस माझं कामच एक उरतं की त्याला आठवणीत ठेवण्याचं आणि बाकी सगळं काही तोच करतोय. कारण तो जर सोबत आहे तर मला काय काम उरेल का पुन्हा? मला चिंता, मला कष्ट, मला वेदना या होण्याचं काही कारण असेल का? काहीच कारण उरणार नाही. कारण त्याची स्मृती हेच माझं काम आहे आणि बाकी सगळं जे आहे त्याचा आधार तोच आहे. त्याच्यामुळं पुन्हा मला कोणती भूमिकाच उरणार नसते. आणि जिथं सगळ्या समस्येचा शेवट होतो, जिथं पूर्णत्व येतं, अशी ही वाक्य आहेत. परंतु ती आपल्या एवढी अंगवळणी पडलीत की आपल्याला असं वाटतं की ते मला जणू समजलंच, देव माझ्यासोबत आहे. तर हा धोका आहे. हेच अज्ञान, हीच माया जाणता आली पाहिजे.